आज आपण बनवतोय मुलांच्या आवडीची रेसिपी तिळगुळ पोळी। पहिला आपण काय केलं, थोडेसे शेंगदाणे भाजले, त्याच्यानंतर आपण तीळ भाजले। 3-4 मिनिट तीळ भाजल्यानंतर थोडे थंड होऊन झाल्यानंतर आपण ते मिक्सरला लावणार आहोत आणि मिक्सरला लावताना मग त्यामध्ये गूळ घालणार आहोत आणि ते मिक्स झाल्यानंतर आपण छान कणिक मळून घेणार आहोत। कणकेमध्ये काय घालणार आहोत, गव्हाचं पीठ, गव्हाच्या पिठामध्ये थोडंसं डाळीचं पीठ, त्याच्यामध्ये मोहन आणि चवीनुसार मीठ, छान अशी त्याची पारी बनवून घेणार आहोत आपण। त्यामध्ये आता आपण तिळाचं जे सारण बनवले ते घालणार आहोत। असं भरून घालायचं आहे, दाबायचे ती आणि मग अलगद असं बंद करायचं आहे। मला इतकं नाही जमलेलं आत्ता, आता आपण छान लाटून घेणार आहे। इथे थोडंसं ब्राईटनेस कमी झालं आहे, तुम्ही अलगद हाताने आपण लाटून घेणार आहे। बघा किती छान, बघा सगळीकडे सारण कडेपर्यंत, बघा सगळं पुरण गेलेलं आहे, कडेपर्यंत सारण गेलेलं आहे। तिळाची जी पोळी आपण बनवली, दुसरी बाजू बघा त्याची, आणि आपण आता तेल लावून भाजणार आहे। मस्त अशी खमंग भाजून घ्यायची तव्यावरती। खरपूस भाजली की चवीला लागते। आता मी परत एकदा गोळा करताना घेतलाय, तो आता मला जमलाय। आणि ह्या बघा छान झालेल्या पोळ्या, आवडल्या का बघा आणि मला सांगा, तुम्ही कमेंट करा।